मित्रांनो, तुमचं माझ्या ब्लॉगमध्ये स्वागत आहे. मित्रांनो, बघू शकता आम्ही इकडे वड पूजनासाठी एवढा मोठा वड आहे बघू शकता. आणि माझी मम्मी पूजन करते. मी त्याला एक नोटीस केलंय. तर बघू शकता माझ्या मम्मीने ते साफसफाई केली आणि वड पूजनही केलं. इथे बघू शकता किती कचरा केलाय. इथे पार्टी वगैरे लोकांनी केले. अक्षरशः वडाखाली मम्मीने साफसफाई करून मम्मीने पूजा करायला लावली. बघू शकता तुम्ही. पाठीमागे नदी आहे जिथे माझे 2 ते 3 नाही अक्षरशः एक साडीवरती जेवढे 26 ते 27 व्हिडिओ होते तेवढे फुल टू व्हायरल गेलेले. तेव्हा रडू नको बाळ होता व्हायरल झालेले बघू शकता तुम्हाला मी दाखवते. आणि पाऊस लेट पडल्यामुळे पूर्णपणे पाणी वाळून गेलेले. मम्मीने वडाला असं धुतलेलं आहे. हळद कुंकू लावते बघू शकता. मम्मीने ते 5 खडे ठेवलेले आहेत. हे बघू शकता. हे बघू शकता इकडे कसं आहे तुम्हीच बघा स्वतःहून डोळ्याने. माझ्या मम्मीने आता दिवा लावलेला आहे आणि जो पीस असतं त्याच्यात जे सामान असतं ते माझी मम्मी ठेवलेलं आहे बघू शकता. आता लोकांनी इकडे पूजा केलेल्या आहेत. ते बघू शकता. कोणी करवंद ठेवले, कोणी फणस ठेवले. आम्ही आंबा आणलेला आणि आमच्या स्वतःच्या बागेतला आम्ही आंबा घेऊन आलेलो. हे बघू शकता. आता माझ्या मम्मीने वस्त्रमाळ असते ती ठेवलेली आहे बघू शकता. आणि इकडे लोकांनी केळीच्या पानावरती वगैरे ठेवलेलं आहे बघू शकता इकडे. आणि इकडे खूप मोठी नदी आहे. नदीचं नाव आहे पिंजाळ नदी, जिथून खूप लांबपर्यंत जाते. अशीच आमच्या गावातूनही जाते तिकडे बघू शकता. माझ्या मम्मीने देवाला जेवण पण ठेवलेलं आहे जेवायला. माझ्या मम्मीने वडाला आता 7 फेऱ्या मारून घेतल्या नाही. वडा वृक्ष गोल 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 फिरून पाणी ओतत होती. तर खाली मी नदीकडे आलेली आहे. इथले ना आम्ही वडाला पाणी नाही घेतलंय कारण धुवायला, कारण ते कपडे वगैरे धुतात. आणि फुलटू ना एक तर एवढंसं पाणी राहिलंय. कुठे कुठे जेवढे जास्त खोल आहे का खड्डा तिथेच पाणी आणि पाणी कुठेच नाही आहे. म्हणून मी इथलं पाणी नाही घेतलं, कारण त्याच पाण्यात लोक कपडे धुतात आणि तेच पाणी मी देवाला वापरेन असं मला वाटतं. म्हणून मी नाही वापरलं ते पाणी. हे बघू शकता. तुम्हाला मी बॅक कॅमेरा दाखवते का केवढंसं पाणी राहिलंय बघू शकता. इकडे खाली ना असं एक म्हणजे एकदमच असा एक दगड आहे समोरासमोर. तू माझा मागच्या वर्षीचा तो व्हिडिओ बघा. आणि इकडे तिकडे एवढंसं तिकडे जाता पण येत नाही. आणि आता मी नदी पार करते इकडे तिकडे जाते. तुम्ही मग ते थोडासा विचार करा किती पाणी अटलं असेल. आणि पूर्ण रेती समोर आले बापरे. तुम्ही सगळीकडे खडकच खडक आहे. जसा पाऊस पडेल तसं नंतर हे बघू शकता. थोड्याशा पाण्यात लोकांनी थंडे वगैरे पिऊन कसं इतकं खराब केलं. ते थोडंसं राहिलंय ते पण निसर्गाला कोणी जगून देणार नाही असं मला तरी 100% आहे बघू शकता. कोणाचे कपडे कोणाचे काही सगळे बघू ना. जसं पाणी आटेल तसं लोकांचं म्हणजे जे अत्याचार केले ते लगेच समोर येतात असं मला तरी वाटतंय. हे बघू शकता. इथं थोडंसं पाणी आणि पुढे काहीच नाही आहे. इथेही पाणी आहे आणि तिकडे पूल आहे. पुलाच्या वरती असं जे बंधारा लावलेला असतो तिथे आहे जरासं पाणी. तिथल्या पण जरासं फुलटं पाणी अटलंय. हे बघू शकता. इथे एवढंच पाणी आहे बघू एवढंच. आणि तिकडे तर पूर्ण तो बांध लावलाय त्याच्या पुढे पाणीच नाही आहे. आणि मासे तुम्हाला दिसत आहेत का मला सांगा. मलाच नाही दिसत आहे. तुम्हाला कॅमेरामधून एवढं नाही वाटणार. हे बघू शकता. लाईक आणि सबस्क्राईब